एका पत्रावरून चालू नका. इथे नसला तर भावना तुमच्या रिस्कवर या. त्या पत्रावर आपण चालायला लागलोय. तो पत्रा पण एकदम पातळ अशा बघा, मध्ये मध्ये वेल्ड्स आहेत, एकदम पातळ पत्र आहे आणि मधनं होल्स पडलाय जिथं डायरेक्ट खाली दिसते. तर भावना आणि त्यांच्या बहिणीनो पुढचं उमेर बोलतोय. तर आम्ही आता सांगलीमध्ये आहे आणि सांगली आमचं होमटाऊन आहे आणि आज आम्ही वन डे ट्रिपसाठी बाहेर पडलोय आणि आम्ही चाललोय पावनखिंडला. आणि पावनखिंड झाल्यानंतर आपण चाललो तिथंच एक जवळ असणाऱ्या हिडन जेमला, जिथं पाण्याच्या मध्ये एक लोखंडी पूल आहे. तर चला चला. कॅप्चर्ड. काय आलं? अरे आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड पडले. हे पडलेल्या झाडाचे आंबे वेचताना आपल्या उमऱ्या मस्तपैकी पुढं खायची जुळणं झालं. सगळेजण आंबे वेचतात गावकरी. उमऱ्या आणि मिळतात ते चांगले. ठीक आहे, चल हाय ते खाऊया. तर मित्रांनो, आम्ही पावनखिंडच्या पार्किंगमध्ये पोहोचलोय. बट वीकेंड असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे. तर तुम्ही बघू शकताय की खिंडीमध्ये जाण्यासाठी इथे छानशा पायऱ्या केलेल्या आहेत. एवढ्या पायऱ्या उतरून जायच्यात आपल्याला. हीच ती खिंड ना? पावसाळा सुरू झाल्यामुळे खिंडीत खूप असं पाणी साठत आहे आणि खूपसे धबधबे पण चालू झाले आहेत. तर या पावनखिंडीचे इतिहास असे आहे की 13 जुलै 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या घेरावात अडकले होते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी रात्रीच्या अंधारात विशाळगडाकडे गुप्त मार्गाने कूच केली. त्यांच्या सुरक्षित माघारीसाठी बाजीप्रभू देशपांडे आणि 300 मावळे पन्हाळा आणि विशाळगड मधील घोडखिंड येथे थांबले. बाजीप्रभूंनी महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचेपर्यंत खिंडीत प्राणपणाने लढा दिला. यामध्ये बाजीप्रभू वीरमरण पावले, पण त्यांच्या पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे पोहोचले आणि स्वराज्याचे रक्षण झाले. ही खिंड त्यांच्या बलिदानामुळे पावनखिंड म्हणून ओळखू जाऊ लागली. ते धरणाला जायला रोड कुठं आहे? धरणाला जायला रोड पुढं आहे का? ते मध्ये लोखंडी पूल आहे तिकडून पुढून आहे का? बरं ठीक आहे. आणि आता रस्ता सापडत नव्हता कारण की तर एक रेंज नाही आहे, ना मॅप आहे, नाही जागा मॅपवर आहे. कसं बसं लोकांना विचारत आम्ही शेवटी पोहोचलो आणि आल्याला मला दिसलं की दरवाजा बंद आहे. हातभर फाटले आमचे बघून. परत नंतर लक्षात आलं की साईडनं चालत जायला रस्ता आहे, त्यामुळे जाऊ शकतोय. चला. लांबून हा रस्ता दिसत नव्हता. लांबून आल्याला वाटलं की शीट एवढं लांबून बंद. नाही रे, लोखंडी पूल आहे. हा पूल असं तुम्हाला जाणवत नाही हल्ल्यासारखं? डेंजर. मला तर पोहता पण येत नाही. मोबाईल मागे ठेव. आणि इकडं आहे बघ ते मासे काय ते मत्स्यपालन. तिकडच जायला नको. पडलो तर दोघं पडू. दोघांची वारं पण खतरनाक आहे. मोबाईल आत घेतो, पुलाच्या आत मोबाईल घे. त्या पत्रावर आपण चालायला लागलोय. तो पत्रा पण एकदम पातळ अशा बघा, मध्ये वेल्ड्स आहेत, एकदम पातळ पत्र आहे आणि मधनं होल्स पडलाय जिथनं डायरेक्ट खाली दिसते. काय म्हणणं आहे? मला इथं पोहता पण येत नाही. मला लय भीती वाटत. हो, इथं पडलास की पोहायला लागणार पण नाही.
तिथं म्हणजे त्यांना खाद्य वगैरे घालायला येतं. तिथं त्यांची हे आहे ते होडी टाईप नसतं का ते. चला की बसायला देतात का बघूया. बघूया चल इथला शूट घेऊया. दिले मध्ये जाऊन मजा येईल. विचारायला काय जाते. हे चला अरे इथं ते एक रेलिंगची गाडी आहे ना, ती गाडी डायरेक्ट होती कारण हे 2 ट्रॅक्स आहेत. हे बघ, हे वाला आणि हे वाला. इथं इथं नाही तिकडे साईड. खूप जाम झालं खाली बघितलं माहिती आहे. आणि तू जिथं थांबलायस ना ते इथनं गंजले, इकडे गंजले. ए विरा ते खोल आहे समोर. इथून पूर्ण तेच की विहीर आहे. तुम्ही विहिरीवर थांबलाय त्या. ते काय तर विद्युत केंद्र काय तर होतं रे. काय होतं काय माहित. आपण आलो या काय विद्युत केंद्र काय जे काय त्याच्या टोकावर. इथं खाली बघायला जी डायरेक्ट पाणी आणि जे विहीर का काय उमऱ्यानं म्हणाला ते आहे. आणि इथनं खाली आवाज तुम्हाला पूर्ण खालीपर्यंत काय सांगायचं. आणि आहे आमचे इंजिनियर BBA केलेले. मोटर चालू. शॉक बसला का नाही शानावशील. चालू झालंय. काय होणार आता विहिरीला पाणी मिळणार आहे. विहिरीला पाणी मिळणार आहे. वा रे वा इंजिनियर. अनन्य पांडे उगाच नाही म्हणत आम्ही तुला. एक विहीर आहे आणि नदी आहे. सकाळी इथलं पाणी सप्लाय होते काय. इथलं पाणी सप्लाय होते. तुला आहे करूया आपण काय ते संशोधक डायरेक्ट इंजिनियर वरनं सायंटिस्ट. थँक्स. चला अनन्या पांडे चला परतीचा प्रवास करूया. एका पत्रावरून चालू नका. इथे नसला तर भावना तुमच्या रिस्क वर या. काय मोसम झाला रे. त्यानं तेच सांगितलंय 2 ट्रॅक आहे त्याच्यावरनं ते जे तिथं बघितलेलं आपण. त्याच्यावरनं काहीतरी आणत असेल रे. हा झुकझुक गाडी बरोबर. खरं प्लेस आवडली मला उमऱ्या. ती ही ट्रॅक वाली गाडी सांगाल तो इथं आहे बघ ती गाडी. चला की ठेवून जाऊया. मागची चाक कुठं आहेत. ही 2 मागची चाक. पुढचं चाक गेलंय त्याचं माहिती. घसरगुंडी मिळाल्यात ना. आणि इंट्रुसिव्ह थॉट्स ऑफ बॉईजच्या ह्याच्यानुसार खरोखर चाललाय वर यायचं अवघड. मी काय येणार नाही खाली. चला आपण ड्रोन उडूया. ड्रोन उडवायचं पण अवघड आहे कारण आता पाऊस पडतोय. एकदम कोण म्हणलं. हा ये की वर 100 किलोमीटर घरी जायचं. आता अवघड वाटायलंय काय. अरे खालीपर्यंत जाशील असं वाटलेलं. जाऊ काय. नको ये आता. जाऊ का सांग भावा. मला जायला काय नाही. जाऊ शकतो. जा आणि तसंच खाली गाडी घेऊन येतो आम्ही किल्ली. मित्रांनो पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आम्ही आता परत एकदा आपला ड्रोन पणाला लावायला लागलोय शॉट घेण्यासाठी. बघूया. तर भावांनो आणि त्याच्या बहिणींनो आपण जेवढे स्पॉट्स ठरवलेले तेवढे सगळे तर कव्हर झाल्यात आज. आणि जसं मागं दिसायला लागले तर लई काळे ढग यायला लागल्यात. आणि आपल्याला अजून जायचं किती 115 किलोमीटर 115 किलोमीटर घरापर्यंत जायचं. वाजले रात्रीचे 6:30.
सात सॉरी 7 वाजले 7 संध्याकाळचे झालं संध्याकाळ काही तेच जायला लय वेळ लागणार आहे. त्यामुळे आजच्या ब्लॉगचा एंड आपण इथंच करूया. भेटूया परत पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.